व्यवसाय प्रमाणपत्राशिवाय राज्यात वाहनांची विक्री, आरटीओने केली 34 वाहने जप्त. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाशिकमध्ये आगमन, आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याची देवेंद्र फडणवीस घेणार आढावा बैठक. विद्यापीठाच्या अर्थसंकल्पात 13% वाढ, 147 कोटींची तूट, संशोधन विद्यार्थी उपक्रमांवर भर. राखीव जलसाठ्यावर पालिकेची मदार, पाणी संकट आल्यास भातचा अप्पर वैतरणातून पाणी घेणार. नागपूर हिंसाचारानंतर मुंबई पोलीस अलर्ट मोडवर, मुंबईच्या एमआयडीसीत पोलिसांकडून रूट मार्च, रमजान ईद आणि गुढीपाडव्यानिमित्त मुंबई पोलिसांकडून मॉक ड्रिल. निकषात न बसणाऱ्या लाडक्या बहिणींना बाहेर काढण्यासाठी प्लॅन, अंगणवाडी सेविकांसह आता आरटीओवरही जबाबदारी, अपात्र महिलांना योजनेतून बाहेर काढण्यासाठी अर्ज पडताळणी सुरू. नागपुरातील संचारबंदी हटवण्यात आली. 5 पोलीस स्टेशन हद्दीतील संचारबंदी पूर्णतः हटवली. 3 पोलीस स्टेशन हद्दीतील संचारबंदीमध्ये शिथिलता. संगमनेर तालुक्यातील चिखली येथे ग्रामसेवक आणि सरपंचांच्या अनागोंदी कारभाराविरोधात नागरिकांचं आंदोलन. वाशीमध्ये 2 दिवसीय धान्य महोत्सवाचं आयोजन, थेट बाजारपेठात शेतमाल विक्रीची संधी, दर्जेदार शेतमाल उपलब्ध करून देणाऱ्या या महोत्सवासाठी शेतकरी उत्साही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.